नाशिकमध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान बैलगाडा अंगावरून गेल्यामुळे एकाचा मृत्यू झाला असं कळतंय। शर्यत बघत असताना भरधाव वेगाने समोरून बैलगाडा अचानक अंगावर आला आणि इगतपुरी तालुक्यातल्या मुंडेगाव मधला हा सगळा प्रकार आहे असं कळतंय। यामध्ये एकाचा करुण अंत झालेला आहे। थेट बैलगाडा अंगावरून गेल्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला असं कळतंय। प्रतिनिधी किरण ताजमे यांच्याकडून अपडेट्स घेऊया। किरण, काय नेमकी ही घटना घडली ज्याच्यामुळे थेट एका व्यक्तीचा जीव या सगळ्या शर्यती दरम्यान गेला? नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील ही दुर्दैवी घटना आहे। पोपट मुंजे हे टांगा शर्यत सुरू असताना त्या ठिकाणी पाहण्यासाठी उभे होते आणि अचानक टांगा शर्यतीमधून टांगा हा बाहेर पडला आणि थेट त्यांच्या अंगावरून गेला। यामध्ये ते जखमी झाले होते, त्यांच्या कानाला डोक्याला गंभीर इजा झाली होती आणि त्या सगळ्या दरम्यान त्यांना जवळील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी देखील नेण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला होता। एकूणच या सगळ्या टांगा शर्यतीच्या दरम्यान प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालेलं आहे। पोलिसांना या टांगा शर्यतीची पुसटशी देखील कल्पना नव्हती। या घटनेच्या नंतर मुंडेगाव येथीलच काही ग्रामस्थांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। दुर्दैवी घटना घडल्यानंतर खरं म्हणजे पोलिसांनी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं, मात्र घटना घडल्यानंतरही बराच काळ पोलीस त्या ठिकाणी न पोहोचल्यानं टांगा शर्यतीच्या आयोजकांसह इतर लोकांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळाला। मात्र या घटनेच्या दरम्यान पोपट मुंजे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जाते। जी किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।